साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। 4 चाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या MH13EX मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरता अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यासोबतच दुचाकी वाहनांसाठीही आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी केले। वाहनांची नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी ही पूर्वनियोजनात्मक प्रक्रिया राबवण्यात येत आहे। नागरिकांना हवा असणारा पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावा यासाठी विहित शुल्क भरून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा। अर्जासोबत 16 क्रमांक अन्वये जारी केलेला DD, पत्त्याचा पुरावा, आधार लिंक, मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, पॅन कार्ड याच्या साक्षांकित प्रती अनिवार्य। DD फक्त DY RTO सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज किंवा शेड्यूल्ड बँकेचा असावा। एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल। यादीतील अर्जदारांनी 17 ऑक्टोबर रोजी 2 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात लिलावासाठीचा DD सादर करावा। लिलावासाठीचा DD हा 300 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा असावा। 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून सर्वाधिक रकमेचा DD सादर करणाऱ्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक वितरित केला जाईल। एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही। राखीव क्रमांकासाठी अर्ज केल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन सादर करून नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा क्रमांक आपोआप रद्द होईल आणि फी सरकार जमा होईल। 16 ऑक्टोबर 2025 तिप्पट शुल्काचे अर्ज आणि परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकृती सकाळी 11 ते 4 पर्यंत होईल। 16 ला दुपारी 5 वाजता डबल झालेल्या अर्जांची यादी जाहीर। 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 पर्यंत लिलावासाठीचे DD सीलबंद। 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता लिलाव प्रक्रिया। प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर दुपारी 4 वाजता लिलाव प्रक्रिया होईल। प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे।